मित्रांनो, आज 27 तारीख. आमच्या K2K सायकल मोहिमेचा 10वा दिवस. पहाटे बेंगळुरूच्या गारव्यातून प्रवासाला सुरुवात झाली. आता आम्ही कर्नाटक सोडून तामिळनाडूच्या सीमेत प्रवेश केला होता. कृष्णगिरी, मदुराई आणि मग आमचं अंतिम ध्येय कन्याकुमारी. दक्षिण भारताचं ऊन अंगाला चटके देत होतं. भाषेची अडचण येत होती, पण इथलं सांबर भात आणि आदरातिथ्य मनाला उभारी देत होतं. प्रवासात अनेक संस्मरणीय भेटी झाल्या. वाटेत लाकडावर कोरीव काम करून देवाचा भव्य रथ बनवणारे कारागीर दिसले, तर कधी त्रिपुरावरून आलेले ज्येष्ठ सायकलिस्ट आणि राजस्थानचा एक धावपटू भेटला. हे सगळेजण वयाचे अडथळे ओलांडून नवे विक्रम रचत होते. त्यांच्याशी संवाद साधला आणि जाणवलं की जिद्द असेल तर काहीही शक्य आहे. 10व्या दिवसाचा मुक्काम आम्ही मदुराईत केला, जिथे मीनाक्षी माता मंदिराचे दर्शन घेऊन एक वेगळीच शांतता लाभली. आणि तो क्षण आला, 11वा दिवस. जसे जसे आम्ही कन्याकुमारीच्या जवळ पोहोचत होतो, तसा आमचा उत्साह गगनात मावेनासा झाला होता. इतका लांबचा पल्ला, पण कुठेही दुर्घटना नाही की विघ्न नाही. अत्यंत सुरक्षितपणे आम्ही NH44च्या शेवटच्या टोकावर पोहोचलो. संध्याकाळी 6च्या सुमारास जेव्हा समोर अथांग समुद्र दिसला, तेव्हा डोळ्यांत आनंदाश्रू उभे राहिले. काश्मीर ते कन्याकुमारी हे स्वप्न अखेर सत्यात उतरलं होतं. ज्या सायकलीने आम्हाला इथवर साथ दिली, त्या आमच्या सवंगड्याला वाकून नमस्कार केला. स्वामी विवेकानंद स्मारकाला भेट दिली आणि समुद्राच्या लाटांच्या साक्षीनं या मोहिमेची सांगता झाली. खरं सांगू तर ही राईड खूप कमी वेळात नियोजित केली होती. प्रवीण कोकाटे सरांनी विचारलं आणि मी मागे पुढचा विचार न करता हो म्हटलं. केवळ 2 दिवसांच्या तयारीत निघालेला हा प्रवास आज यशस्वी झाला, याचा सार्थ अभिमान वाटतोय. वृत्तपत्रांमधील बातम्या आणि लोकांचं प्रेम हीच आमची खरी पावती आहे. वयाच्या या उंबरठ्यावर असूनही सिनियर सिटीझन म्हणून आम्ही जे करून दाखवलं, ते अनेकांसाठी प्रेरणादायी ठरेल याची खात्री आहे. मित्रांनो, आमचे सर्व एपिसोड्स तुम्ही आवडीने पाहिले, लाईक केले आणि कमेंट्स केल्या, त्याबद्दल तुमचे मनापासून आभार. आता परतीचा प्रवास सुरू होतोय नाशिककडे, पण या आठवणी आयुष्यभर मनात घर करून राहतील. स्वप्न, जिद्द, पूर्णता. धन्यवाद. जय हिंद. आणि तो क्षण अखेर समोर आला. ज्या रस्त्याचं स्वप्न आम्ही दिवसारात्री डोळ्यांत साठवलं होतं, तो NH44चा प्रवास आज इथे येऊन थांबला. माझ्या मागे तुम्ही पाहताय तो बोर्ड -NH44 रोड एंड. काश्मीर पासून सुरू झालेला हा महामार्ग, उत्तर ते दक्षिण भारताला जोडणारा हा दुवा, आणि आम्ही 4 सायकलवीर. आता जिथे रस्ता संपतो तिथेच आमच्या जिद्दीचा प्रवास यशस्वीरित्या पूर्ण झाला आहे. जेव्हा या डेडेनच्या पाट्यासमोर आम्ही उभे राहिलो, तेव्हा अंगावर काटा आला. हे फक्त एका रस्त्याचं शेवटचं टोक नव्हतं, तर हे आमच्या स्वप्नाचं यश होतं. काश्मीरची थंडी, पंजाबची शेतं, मध्य भारताचं ऊन आणि तामिळनाडूची साद, या 10 ते 11 दिवसांत आम्ही जे अनुभवलं ते शब्दांत मांडणं कठीण आहे. या पाठीकडे बोट दाखवताना आज खूप अभिमान वाटतोय, कारण आम्ही केवळ रस्ता कापला नाही, तर स्वतःच्या मर्यादांना मागे टाकून एक इतिहास रचला आहे. कन्याकुमारीच्या या टोकावर उभे राहून या महान मोहिमेला आम्ही एक मानाचा मुजरा करतो. K2K मिशन कंप्लीट.